जय जय महाराष्ट्र भाऊंनो. आपला तुम्हाला एक सांगायचंय, एक कॅब ड्रायव्हर भाऊ होता. तर सगळ्या टॅक्सीवाल्यांना मला हेच सांगायचंय, आपल्या बंधूंना, की तुम्ही गाड्या घेताय, नवीन घेताय, कबाड कष्ट करून लोनवर गाडी घेताय, डाऊन पेमेंट भरताय, घर परिवारासोबत राहावं म्हणून, काहीतरी आपलं स्वतःचं करावं म्हणून आपण घेतोय. तर मग कसं गाडी आपली व्यवस्थित ठेवा. कसं आहे ना, त्याचा काय प्रॉब्लेम झाला, गिअरबॉक्सचा प्रॉब्लेम झाला. गाडी नवीनच आहे, 1 वर्ष पण नाही झाला. मग प्रॉब्लेम कशामुळे होतो, की आपण काय करतो, भाडं उचललं एअरपोर्टहून, स्टेशनहून, कुठूनही रात्रीचं भाडं उचलतो, रात्रीची गाडी चालवतो, रस्ता मोकळा असतो, मग काय करतात, न्यूटन मध्ये गाडी सोडतात. असं कधीच करू नका. तुम्हाला काय वाटतं, आपलं सीएनजी वाचतो, पेट्रोल वाचतं, तसं काहीच नाही. गाडी उलट आहे ना, गिअरमध्ये चालवा. काही नाही, 2-5 रुपये जास्त लागतील, पण गाडी व्यवस्थित राहील हमेशासाठी. तुम्ही ही लक्ष्मी घेतली, त्या लक्ष्मीला जर नीट वापरणार नाही ना, ती तुमचं नुकसान करेल ना. तुम्ही एवढे कबड कष्ट करून स्वतःची गाडी घेताय, कशासाठी घेताय? फक्त माझी एवढीच विनंती भावांनो, असं काही करू नका. गाडी नीट वापरा, लवकर नुकसान होईन असं काही करू नका. बस माझं एवढंच म्हणणं आहे. जय जय महाराष्ट्र. सगळ्या भावांना हा व्हिडिओ शेअर करा, सगळ्यांना सांगा, उगाच सुखात दे दुखात जाऊ नका. मरणाचे कष्ट कबाळ करून याच्या त्याच्या गाडीवर राहून तुम्ही गाडी घेतली स्वतःची, असं करू नका. धन्यवाद.